नमस्कार मंडळी, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मिनी ब्लॉग थोडा उशिराने अपलोड करत आहे कारण संध्याकाळी मी एडिटिंग करता करता झोपूनच गेले। ऍक्च्युली हा मिनी ब्लॉग मी उद्याही अपलोड करू शकले असते, पण उद्यापासून श्रावण चालू होते त्यामुळे मी आता नॉनव्हेजचे व्हिडिओ टाकणार नाही। खरं तर गॅलरी मध्ये नॉनव्हेजचे खूप सारे व्हिडिओ शूट केलेले आहेत, पण ते आता मला डिलीट करावे लागणार आहे कारण मार्केटच्या खाली खूप सारे व्हिडिओ चालू असतात, त्यामुळे मिनी ब्लॉग करायला मला वेळच मिळत नाही। आणि आता श्रावणामध्ये जर नॉनव्हेजचे व्हिडिओ मी अपलोड केले तर लोक तर मला कमेंट मध्ये शिव्याच घालतील। तर असो, आज नॉनव्हेज खायचा शेवटचा दिवस म्हणून मी इथे मस्त अशी मच्छी आणली आणि कोलंबी आणली। तर मच्छी मी मार्केट मधून साफ करून आणली आणि कोलंबी मी घरी येऊन साफ केली। तर सगळी मच्छी आणि कोलंबी साफ केल्यानंतर त्याला मसाल्यामध्ये मॅरिनेट केला आणि त्याच्यानंतर त्याची फोडणी केली। तर अर्ध्या माशांचं मी कालवण तयार करायला घेतलं आणि अर्धे मासे मी इथे फ्राय करायला ठेवले। तर ही कोलंबी जवळजवळ अर्धा किलो होती आणि त्याचा मी इथे कोलंबी मसाला तयार करणार होती। तर इथे सगळ्या कोलंबीचा मी कोलंबी मसाला तयार केला आणि त्याच्यानंतर मी इथे मच्छी फ्राय करायला घेतली। ऍक्च्युली मला आज कोलंबी फ्राय करायची होती, पण मच्छी खूप होती त्यामुळे मी इथे कोलंबीचा मसाला तयार करायला घेतला। तर कोलंबी मसाला तयार केल्यानंतर मी इथे पटापट मच्छी फ्राय केली आणि त्याच्यानंतर मी इथे भाकऱ्या करून घेतल्या। तर माझ्या भाकऱ्या रेडी होईपर्यंत कुकरला भातही लावला आणि त्याच्यानंतर सगळं स्वयंपाक रेडी झाल्यानंतर मी सगळ्यांना जेवण वाढला। तर सगळ्यांना जेवण वाढल्यानंतर मीही जेवून घेतला आणि त्याच्यानंतर दुपारी मी एडिटिंग करत बसले। तर दुपारची एडिटिंग करता करता मला कधी झोप लागली ते मला कळलंच नाही। तर आज्ञा मला आवाज द्यायला आली त्यावेळी मी उठली आणि त्याच्यानंतर दिवे वगैरे घासून दीपपूजा करून घेतली। तर इथे सगळ्या दिव्यांची मी हळदी कुंकू लावून आणि फुलं वगैरे वाहून पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर देवाला खिरीचं नैवेद्य दाखवला। तर चला मंडळी, आता उद्यापासून श्रावण चालू होते आणि श्रावणामध्ये कोण कोण व्हेज खाणार आहे ते मला कमेंट करून सांगा। तर चला, बाय बाय।